ते 1च्या दरम्यान आसावरी सोसायटी फेज 2 तळोजा या ठिकाणी 17 वर्षीय युवती आहे, तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती। त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त संजय इनपुरे सर, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास 6 पथक या ठिकाणी तयार केलेली होती। आजूबाजूच्या परिसरातील जे काही CCTV आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकब ओळखून आपण त्या ठिकाणी 12 तासाच्या आत यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात, एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते। त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण 11:30 ते 1च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिची कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास PI सागर निकम हे करत आहेत। सर, नेमकं काय प्रकरण होतं की एवढी हत्या करण्यात आली, म्हणजे काय कारण? आता याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे, पुढील तपास करणं बाकी आहे। प्रथमदर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे।